नमस्कार मित्रांनो, क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत जिच्याशी होते लफडे तिच्याविषयी अश्लील बोले सिद्धार्थ, म्हणून त्याचा अनिलने आवाज केला बंद. सिद्धार्थ जाधव हा अनुकंपा तत्त्वावर हर्सूल कारागृहात कर्मचारी म्हणून अंमलदार होता. त्याची पत्नी व मुलासह तो कारागृह कर्मचारी निवासस्थानात वास्तव्यास होता. आपल्या कुटुंबासह राहत असलेला सिद्धार्थ हा नियमितपणे आपल्या सेवेत कार्यरत होता. सिद्धार्थ हा संसार करता पुरुष होता. त्याच्या घरी पत्नी व मुले होती. तो शासकीय सेवेत होता. त्याच्यावर जबाबदारी होती. पण म्हणतात ना, माणसाला वाईट नाद लगेच लागतात. त्यातच हातात पैसा असेल तर नाद लागायला वेळ लागत नाही. सिद्धार्थला दारूचे व्यसन होते. तो आपल्या मित्रासोबत नेहमीच रिकाम्या वेळेत मद्यप्राशन करत असे. सेवेत असताना त्याची ओळख एका महिलेशी झाली. काही दिवसांच्या भेटीगाठीनंतर त्यांच्यात चांगलीच मैत्री निर्माण झाली होती. दोघांच्या नेहमी भेटीगाठी होऊ लागल्या होत्या. फोन व सोशल मीडियामुळे ते दोघेही नेहमीच एकमेकांच्या संपर्कात राहत होते. हळूहळू त्या दोघांचे सूत जुळत गेले. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. मग हे प्रेमदिवाने युगल एकांतात भेटून कामक्रीडा करू लागले व मजा करू लागले. संसाराचा, पत्नीचा, मुलाचा विचार न करता सिद्धार्थ हा परस्त्रीच्या मोहात अडकला आणि बाहेरखालीपणा करू लागला होता. मुळातच अनैतिक संबंध गैर असतात, त्यामुळे ते बहुतेकदा चोरीछुपे केले जातात. पण काही पुरुषांना मात्र आपले संबंध लोकांनी पाहावेत असे वाटत असते. हे लोक मुद्दामच परस्त्रीची चारचौघीत बोलत असतात. तिच्याबद्दल मित्रमंडळीमध्ये गप्पा मारत असतात. तिच्यासोबत कामक्रीडा करतानाचे फोटो काढणे, व्हिडिओ काढणे, तिचे नग्न अवस्थेतील फोटो काढणे असले उद्योग ते करतात. ते फोटो व व्हिडिओ आपल्या मित्रांना दाखवण्याची त्यांची विकृती अनेकांना असते. त्यामुळे तिची बदनामी होते याचेही भान त्याला नसते. ती आपल्यावर विश्वास ठेवून हे सगळे करते आणि आपण तिचा विश्वासघात करत आहोत याची जाणीवही अशा पुरुषांना नसते. सिद्धार्थचा स्वभावही काहीसा असाच होता. त्याने त्या महिलेसोबत काही फोटो काढलेले होते. तसेच तिचे अनेक फोटो त्याने आपल्या मोबाईलमध्येही सेव्ह करून ठेवले होते. त्याची आणि सचिन दाभाडे यांची चांगलीच मैत्री होती. सिद्धार्थ हा त्या महिलेचे फोटो सचिनला दाखवत असे. सिद्धार्थ जाधव आणि सचिन दाभाडे हे दोघेजण 21 एप्रिल रोजी ठरल्याप्रमाणे जेलमागील मोकळ्या जागी दारू पिण्यासाठी बसले होते. त्याचप्रमाणे अनिल कसबे आणि त्यांचे मित्र तेथे आधीपासूनच दारू पीत बसले होते. त्याच्यापासून काही अंतरावर सिद्धार्थ व सचिन हे बसले होते. दारू पीत सिद्धार्थ रंगात येत गेला. दारूची नशा चढत गेली तशी त्याच्या मनात कामुकता वाढू लागली. त्याने आपल्या खिशातील मोबाईल काढला आणि सचिनला मोबाईलमधील त्या महिलेचे फोटो दाखवू लागला. दारूच्या नशेत सिद्धार्थ हा तिच्याबद्दल सचिनला सर्व काही सांगू लागला होता. त्याच्या तोंडून त्या महिलेचे नाव बाहेर पडले तसे अनिल कसबे यांचे कान टवकारले. अनिल हा लक्ष देऊन सिद्धार्थचे बोलणे ऐकत होता. तर इकडे सिद्धार्थ हा त्या महिलेबद्दल रंगवून आपला मित्र सचिनला सांगत होता. आपल्या नात्यातील महिलेबद्दल तो इतके घाण बोलतो हे ऐकून अनिल कसबे याचा पारा चढला. तो त्या महिलेची बदनामी करत असल्याने अनिलला त्याचा राग आला. काही वेळ त्याने संयम पाळला, पण सिद्धार्थचे बोलणे काही थांबत नव्हते. नशा चढली तसा तो जास्तच तिच्याबद्दल अश्लील बोलू लागला होता.
मग मात्र अनिलचा संयम संपला. तो रागारागाने उठला आणि घराकडे निघाला. त्याचे घर तिथून जवळच होते. त्याने घरातून फावड्याचा लाकडी दांडा काढून आणला. रात्र झाली होती. याच अंधारात अनिलने लाकडी दांडक्याने सिद्धार्थवर वार करण्यास सुरुवात केली. अचानक झालेल्या हल्ल्याने सिद्धार्थ व सचिन गोंधळून गेले. अनिलने सिद्धार्थच्या डोक्यात मागून जोरात फटका मारल्याने तो जागीच कोसळला. सचिनने अनिलला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण सचिनच्या तोंडावर जोरात फटका मारला. त्यानंतर अनिलने इतके फटके मारले की सिद्धार्थ हा जागीच गतप्राण झाला, तर सचिन हा बेशुद्ध पडला होता. त्या दोघांचाही मृत्यू झाल्याचे समजून अनिलने दांडा तिथेच टाकून तो निघून गेला. रात्रभर तो त्या परिसरातच फिरत होता. पहाटे सचिनला जाग आल्यावर तो उठून एकतानगरमधील मित्राच्या घरी गेला. मित्राच्या दारातच तो गेल्यानंतर बेशुद्ध पडला. त्याच्या मित्राने त्याला घाटी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल केले. रात्रभर सिद्धार्थ जाधव हे घरी आले नसल्याने त्यांची पत्नी व मुलगा-मुलगी हे चिंतित होते. तेवढ्यातच पोलिसांकडून सिद्धार्थ जाधवचा मृतदेह मिळाल्याचे कळाले आणि त्यांच्या घरच्यांनाही धक्काच बसला. तेही घटनास्थळी पोहोचेपर्यंत हर्सूल पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलीस तपासाची चक्रे फिरू लागली. रात्री या परिसरात अनिल कसबे फिरत असल्याचे समोर आले. पोलीस त्याचा शोध घेऊ लागले. तेव्हा तो पसार झाल्याचे दिसून आल्यामुळे त्याच्यावर पोलिसांचा संशय बळावला. पोलीस त्याच्या घरावर पाळत ठेवून होते. दुपारच्या सुमारास तो घरी आला असता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि त्याला पोलीस ठाण्यात आणून त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने आपणच सिद्धार्थ जाधव याचा खून केल्याची कबुली दिली. हर्सूल पोलीस स्टेशनमध्ये सिद्धार्थ बन्सीलाल जाधव वय वर्ष 42 याचा खून केल्याप्रकरणी अनिल नितीन कसबे वय वर्ष 24 यांच्यावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी अनिल कसबे याला अटक केली असून पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे. मित्रांनो, तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे. तसेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे. पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी 7 वाजता. धन्यवाद. जय महाराष्ट्र.